की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता। याने आपल्याकडनं पळून गेला। पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचं एक आयलंड विकत घेतलं आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि US मधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता। त्याच्यावर कारवाई झाली। पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता, हायड्रो जे काही होतं ते पोस्टने त्यांनी पाठवलं। त्यात पोस्टाचे लोक सापडले, ते अरेस्ट आपण केले। त्यांनी पैसे घेतले, त्यांनी क्लिअरन्स दिला। मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला, तेही सापडले, त्यांनाही अरेस्ट केलं। आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली 2 पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत। त्यांना आता बडतर्फ आपण केलं। त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिंदलला तिथे जाऊन पकडून, नवीन जिंदल नाही, नवीन जिचकार, सॉरी, नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं। त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी झिरो टॉलरन्सचीच आहे। मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे। आव्हानं देखील मोठी आहेत, कारण आता सिंथेटिक ड्रग जे आहे हे अक्षरशः एखाद्या घरात कढाईमध्ये बनते। त्याच्यामुळे जोपर्यंत इंटेलिजन्सच्या आधारावर आपल्याला त्याची माहिती मिळत नाही तोपर्यंत अनेक वेळा अशा प्रकारचा व्यवहार चालतो। पण एक मोहीम घेऊन जेवढे बंद असलेले केमिकलचे कारखाने होते या सगळ्या कारखान्यांवर आपण धाडी टाकलेल्या आहेत। त्याचा रेकॉर्ड ठेवलेला आहे, तिथे काय चाललेलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की 3 ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे वसईचे आपण सांगितलं असंच आहे, एक जुने बंद पडलेले केमिकलचे कारखाने आहेत ज्यामध्ये एक छोटासा ड्रग घेतला, एक बल्क ड्रग, की त्या ठिकाणी अगदी कढईमध्ये तुम्हाला ड्रग सारखं सदृश पावडर तयार करता येते, लिक्विड तयार करता येतं, सगळ्या गोष्टी तयार करता येतात। आणि म्हणून या संदर्भात ही पण मोहीम मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेली आहे की ज्यातनं अशा प्रकारच्या बंद पडलेल्या जागा या पुन्हा यूजमध्ये येऊ नये। आपण वसईचं मगाशी उल्लेख केला म्हणून सांगतो की ते उद्ध्वस्त केलेलं आहे आपण, आता तिथे कुठलीही कारवाई चाललेली नाही। तथापि या संदर्भात अधिक कोऑर्डिनेशन करण्याची आवश्यकता आहे, कारण हा इंटरस्टेट रॅकेट पण आहे आणि इंटरनॅशनल रॅकेट पण आहे। आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात आपल्या लक्षात आलं की आपल्या बाजूचे जे आपले शत्रू देश आहेत ते लोक कधी नेपाळच्या मार्गाने, कधी अजून बांगलादेशच्या मार्गाने, अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे ते पुश करण्याचा प्रयत्न करतात। तर त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती आपण करतो। एवढंच मी आज सांगतो की अतिशय सिरियसली इंटरस्टेट कोऑर्डिनेशन देखील आता सुरू झालेलं आहे। म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे राज्य आहेत, मागच्या काळामध्ये तेलंगणाला आपण माहिती दिली, आंध्रनी आपल्याला माहिती दिली, मागे आपण छत्तीसगडला माहिती दिली, आणि या माहितीच्या आधारावर झालेल्या ज्या काही रेड्स आहेत त्या अतिशय योग्य प्रकारे झाल्या आहेत। एक गोष्ट अजून आपण आता याच्यामध्ये सक्ती जी केलेली आहे की पूर्वी पेडलर पकडायचो,